राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी बायोमेट्रिक हजेरीबाबत एक महत्त्वाचं पत्र समोर आलेलं आहे. आता बायोमेट्रिक हजेरीचा नेमका नियम कोणाला लागू होणार? सर्वच कर्मचाऱ्यांसाठी बायोमेट्रिक हजेरी होणार का? GPS हजेरी म्हणजे नेमकं काय आणि शासनानं याबाबत पुन्हा सूचना काय दिलेल्या आहेत? या सर्व प्रश्नांची सविस्तर आणि महत्त्वाची माहिती सांगणारा हा पूर्ण व्हिडिओ. व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपणा सर्वांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय, कर्मचारी, पेन्शनधारक, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांच्या विषयीच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहावयास मिळतील. जसं की आपण स्क्रीनवर पाहताय, महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागानं दिनांक 18 ऑगस्ट 2026 रोजी एक महत्त्वाचं पत्र जारी केलेलं आहे. हे पत्र जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पाठवण्यात आलेलं आहे. या पत्राचा विषय आहे ग्रामसेवकांची हजेरी GPS आणि बायोमेट्रिक प्रणालीच्या माध्यमातून घेण्याबाबत. म्हणजेच हा विषय थेट ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी यांच्या हजेरीशी संबंधित आहे. आता या पत्रामध्ये शासनाने नेमकं काय म्हटलेलं आहे ते समजून घेऊया. शासनाच्या पत्रामध्ये यापूर्वी विभागाकडून याबाबत सूचना देण्यात आल्याचा संदर्भ देण्यात आलेला आहे. ग्रामपंचायत अधिकारी म्हणजेच पूर्वीचे ग्रामसेवक किंवा ग्रामसेवक अधिकारी यांची GPS आणि बायोमेट्रिक हजेरी प्रणाली राबवण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही आपल्या स्तरावर करण्यात यावी अशा सूचना यापूर्वीच देण्यात आलेल्या होत्या. मात्र याबाबत कार्यवाही होत नसल्याच्या तक्रारी शासनाकडे प्राप्त होत असल्याचं या पत्रात नमूद करण्यात आलेलं आहे. त्यामुळे शासनानं पुन्हा एकदा संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, या आदेशामुळे महाराष्ट्रातील सर्व सरकारी कर्मचाऱ्यांसाठी बायोमेट्रिक हजेरी लागू झालेली आहे का? तर मित्रांनो, इथं थोडं सावध होणं गरजेचं आहे. या 18 ऑगस्ट 2026 या पत्रामध्ये सर्वच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी बायोमेट्रिक हजेरी लागू करण्याचा सार्वत्रिक आदेश दिलेला दिसत नाही. या पत्राचा मुख्य विषय आहे ग्रामसेवकांची GPS आणि बायोमेट्रिक प्रणालीद्वारे हजेरी. त्यामुळे केवळ या एका पत्राच्या आधारावर महाराष्ट्रातील सर्व सरकारी कर्मचाऱ्यांसाठी बायोमेट्रिक हजेरी लागू झाली असं सांगणं योग्य ठरणार नाही. पण मित्रांनो, या पत्रामुळे एक गोष्ट नक्की स्पष्ट होईल, GPS आणि बायोमेट्रिक प्रणालीच्या माध्यमातून कर्मचारी प्रत्यक्ष उपस्थित आहे की नाही याची नोंद अधिक अचूक पद्धतीनं ठेवता येते आणि म्हणूनच या निर्णयाकडे इतर विभागातील कर्मचारी देखील लक्ष देत आहेत. आता आणखी एक महत्त्वाचा मुद्दा, जर तुम्ही ग्रामपंचायत स्तरावर कार्यरत असाल तर तुमच्या कार्यालयाकडून किंवा संबंधित विभागाकडून GPS आणि बायोमेट्रिक हजेरीबाबत पुढील सूचना किंवा कार्यवाहीचे आदेश येऊ शकतात. त्यामुळे आपल्या विभागाकडून येणाऱ्या अधिकृत सूचनाकडे लक्ष ठेवणं महत्त्वाचं आहे. मित्रांनो, थोडक्यात सांगायचं झालं तर 18 ऑगस्ट 2026 रोजीच्या महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या पत्रामध्ये ग्रामसेवकांची हजेरी GPS आणि बायोमेट्रिक प्रणालीच्या माध्यमातून घेण्याबाबत पुन्हा सूचना देण्यात आलेल्या आहेत. यापूर्वीच्या सूचनावर अपेक्षित कार्यवाही न झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर शासनाने ही बाब पुन्हा स्पष्ट केलेली आहे. मात्र हे पत्र महाराष्ट्रातील सर्व सरकारी कर्मचाऱ्यांसाठी बायोमेट्रिक हजेरी लागू झाल्याचा सार्वत्रिक आदेश नाही. त्यामुळे सोशल मीडियावर फिरणाऱ्या माहितीपेक्षा शासनाचा अधिकृत आदेश नेमका काय सांगतो हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे. मित्रांनो, तुम्हाला या विषयावर पुढील शासनादेश किंवा सर्व विभागांना लागू होणारी माहिती मिळाली तर त्याची देखील आपण सविस्तर माहिती घेऊ. अशाच प्रकारची सरकारी कर्मचारी, शिक्षक, ग्रामसेवक, वेतन, पेन्शनधारक आणि शासन निर्णयाची अधिकृत महत्त्वाची माहिती मिळण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ महत्त्वाचा वाटेल असेल तर लाईक करा आणि आपल्या कर्मचारी मित्रांच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद. नमस्कार.